नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिया हा प्रकाशित झालेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कधी पडणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जी.आर. पाहत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जी.आर. आहे, जो काही 28 मे 2025 अंतर्गत 2 जी.आर. राज्य शासनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले की याच माध्यमातून 28 मे 2025 पर्यंत मे महिन्याचा जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो काही अजून टाकण्यात आलेला नाही आणि या अंतर्गत जो काही हप्ता आहे तो आता लवकरच वितरित होईल अशा प्रकारचा जी.आर. या जी.आरच्या माध्यमातून निधी हा त्याच्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। अशा प्रकारची माहिती आपण या जी.आरच्या माध्यमातून पाहणार आहोत की मित्रांनो, राज्यातील महिलांना म्हणजे जे काही लाडकी बहीण असतील, पात्र महिला असतील, त्यांना जो काही 28 मे 2000 अंतर्गत म्हणजे मे महिन्याचा हप्ता काही वितरित झालेला नाही आहे आणि याच अंतर्गत का झालेला नाही आहे तर या अंतर्गत ज्या काही पात्र योजना असतील अगोदरच्या, म्हणजे याच्या अंतर्गत सदर योजनेअंतर्गत घटस्फोटित महिला, पात्र विवाहित विधवा अशा प्रकारची ज्या काही निराधार योजना असतील त्यांना याच्या अंतर्गतच या कालावधी दरम्यान जो काही निधी आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळेच हा वेळ लागलेला आहे आणि त्याच्या अंतर्गतच लवकरच जो काही हा निधी आहे तो वितरित करण्यात येणार आहे। तर इथे तुम्ही पाहत असाल की सन 2025-26 आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक अंतर्गत सहाय्यक अनुदान उद्दिष्टाखाली करण्यात आलेलं आहे। तर 2829 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2984 कोटी एवढा जो काही निधी आहे तो पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे मित्रांनो, 2984 कोटी एवढा निधी जो काही आहे तो आता लाडक्या बहिणी अंतर्गत म्हणजे जी काही लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तो निधी देण्यात आलेला आहे आणि याच अंतर्गत शासनाचा निर्णय काय आहे की याच निर्णयाअंतर्गत 25-26 अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी आणि अंतर्गत 2829 कोटीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2984 कोटी एवढा हा जो काही हा निधी आहे, जो काही हा अनुदान आहे तो या योजनेअंतर्गत देण्यात आलेला आहे। लवकरच जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो 4-5 दिवसांतर्गत वितरित होईल, कारण की मेच्या 29-28 तारखेपर्यंत सुद्धा हा जो काही हप्ता आहे तो वितरित झालेला नाही आहे आणि याच अंतर्गत 28 मे अंतर्गत 2 जी.आर. प्रकाशित करण्यात आलेले आहेत की का हा प्रकाशित करण्यात आलेला आहे की जो काही निधी आहे तो वितरित झालेला नाही आहे त्याचासुद्धा त्या अंतर्गत कारण दिलेलं आहे की ज्या काही या योजना असतील, तसेच शेतकरी योजना म्हणजे PM किसानच्या योजना असतील, नमो शेतकरीच्या योजना असतील, त्यांच्यासाठी जो काही निधी होता तो टाकण्यात आलेला होता आणि त्या अंतर्गतच याच्यासाठी वेळ लागलेला आहे आणि याच माध्यमातून हा 28 मे 2025 अंतर्गत जी.आर. हा प्रकाशित करण्यात आला आणि याच्या माध्यमातून जो काही अनुदान आहे तो इथे समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या अंतर्गत लवकरच जो काही माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत जो काही हप्ता आहे तो 4-5 दिवसांतर्गत टाकण्यात येणार आहे। तर अशा प्रकारची आपण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहण्याचं काम केलेलं आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।